पाटील साहेब, आज गडिंग्लजमध्ये चिमणी दिन आपण साजरा करताय. चिमणीच्या संवर्धनासाठी काय प्रयत्न चालू आहेत? दरवर्षी आम्ही विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक शाळेमध्ये जाऊन चिमणीविषयी आणि इतर पक्षी कसे पद्धतीनं वाढ होता येईल त्यांचा अभ्यास सगळ्यांना होता यावा यासाठी दरवर्षी मुलांना विविध स्पर्धा आणि यावर्षीच आपण विद्यार्थ्यांच्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातलं पहिलं पक्षी संमेलन मेसरी येथे घेतलेलं होतं. यावर्षी तोय आपण गडिंग्लज शहरामध्ये घेणार आहे. प्रत्येक वर्षी आपण काम करत असताना दरवर्षी सर्व कॉलेजमध्ये आम्ही सर्व चिमणी कशी वाढवावी, त्याचं संगोपन कसं व्हावं याविषयी दरवेळेला त्या ठिकाणी कॉलेजमध्ये कार्यक्रम घेतले जातात. पक्ष्यांना खाऊ ठेवण्यासाठी आणि त्यांना अंगणामध्ये आपलं छोटंसं या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांना पाण्याची खूप गरज असते. त्यासाठी अशा पद्धतीची पात्र केलेली आहेत आणि त्या पात्रामधनं प्रत्येकानं थोडं चिमणीसाठी खाऊ ठेवावं, पाणी ठेवावं आणि त्यांचं संगोपन कशा पद्धतीनं होईल या पद्धतीनं प्रत्येक शहरातील किंवा तालुक्यातील नागरिकांनी याचं भान ठेवून सगळ्यांनी ते काम करणं अत्यंत गरजेचं आहे. चिमणी हा आपला आयुष्यभरचा सोबती आहे, कारण लहानपणापासून आपण पहिली जी ओळख होते माणसाची ती चिमणीचीच होते आणि ज्या वेळेला आपला अंतविधी होतो त्यावेळेला आपली संगत कावळ्याशी होते. त्यामुळं जन्मापासून मरेपर्यंत आपली कायम स्वराला पक्ष्यांचीच संगत असते, म्हणून तुकारामानं म्हटलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे पक्षी ही वनचरे. धन्यवाद.